नमस्कार, मी वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम। आज अनंत चतुर्थी आहे, सर्व सार्वजनिक मंडळाचा गणपती परत आपल्या घरी जात आहे। असं असताना पूर्ण महाराष्ट्रात जेवढे सार्वजनिक गणपती आहेत विदाई होत आहे। तसंच विरारचा राजा याचा सुद्धा विदाई होत आहे। त्याचे आम्ही प्रमुख अध्यक्ष आमच्या बरोबर उपस्थित आहेत। आम्ही त्यांच्याकडे चर्चा करणार आहे, कारण की त्यांचा 39वा वर्ष गेल्या वर्षी होता आणि आता यावर्षी 50वा वर्ष झालेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांनी भक्तगणासाठी आकर्षण काय ठेवलं आहे? काय सांगणार यावर्षी 50वा वर्ष होता, लोकांसाठी आम्ही बरेच वर्षभर कार्यक्रम करत असतो, लोकांच्या संपर्कात असतो, आम्ही लोकांचा कार्यक्रम असतो आणि या 10 दिवसात आपण विविध लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, परत ब्लड चेकअप कॅम्प घेतले, बॉडी चेकअप कॅम्प घेतले, असे खूप म्हणजे समाजोपयोगी कार्यक्रम घेतले आणि यावर्षी आमच्या मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। 1975 स्थापना झाली आणि आमच्या मंडळाची स्थापना ज्यांनी केली ते आज आमच्यामध्ये नाही, त्यांना पहिलं आम्ही श्रीमंतांच्या श्याम राऊत त्यांचं नाव आहे। पहिले या इकडे तुम्हाला माहिती असेल की हा गणपती श्यामच्या गणपती म्हणजे जवळजवळ 90च्या दशकाच्या अगोदर जेव्हा इकडे विरारची लोकसंख्या हजारांमध्ये होती, त्या टायमाला इकडे आपल्या विरारमध्ये चित्रपट दाखवायचे ते या विरार गावाच्या परिसरात सगळे लोक 10च्या 10 दिवस इकडे चित्रपट बघायला यायचे। त्या टायमापासून त्याचं नाव होतं। आज आम्ही तेवढं नाही, पण आम्ही त्यातले प्रयत्न करून आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करू आणि मला माझं नशीब वाटते की या 50व्या वर्षात अध्यक्ष मी आहे आणि मला हे राजाची सेवा करायची संधी मिळाली। सकाळी 1-2 तास बंद असतो, बाकी 22 तास लोक येतात। मुंबईपासून जे लोक येतात, काही नवस बोलले जातात, नवस फिरायला येतात, ते आपण बघितलं आणि आमच्याकडे अशी पहिल्यापासून सुरू आहे की आम्ही तुम्हाला धक्काबुक्की करत नाही। म्हणजे तुम्ही बघितलं तर मुंबईची बरीच मंडळं त्यांचं काय प्रॉब्लेम, त्यांना पब्लिक जास्त असेल, पण आम्ही प्रत्येक पब्लिकला समाधानाचं दर्शन मिळालं पाहिजे याचीच अपेक्षा करतो की लोक चांगल्या तऱ्हेने दर्शन घेतलं पाहिजे आणि सुखी होऊन निघून गेले पाहिजे। यावेळी आले, दर्शन घेतला आणि आजच्या जे वेळ आहे तुमच्या इथं झाला त्या लोकांना काय सांगतो? एकच सांगतो की हा पहिल्यापासून आहे, आज नाही, आज जवळजवळ 50 वर्ष झाली। लोक इकडे नवस बोलतात, नवस फेडले जातात, कोणाला तर कधी माहिती पण नाही पडत की कधी नवस त्याचा कोण येतात, शांतपणे येतात, त्यांचा नवस फेडून निघून जातात, म्हणजे खूप आहे। आणि आमचा राजा नवसाला पाहणारच आहे सगळ्यांचे, म्हणजे या मंडळात आपण बघितलं असेल की लोक नगरसेवक सभापतीपर्यंत लोक गेलेली आहेत, बँकेचे चेअरमॅन झाले आहेत, संचालक आहेत, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, म्हणजे वसई तालुक्यामध्ये आपल्या लोकनेत्यांच्या माध्यमातून हे आपलं मंडळ चालते आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या या मंडळाचे सदस्य आज चांगल्या पदावर गेलेले आहेत आणि म्हणजे नवसच असतो ना प्रत्येकाची इच्छा असते ती पूर्ण झाली, माणूस तोच एक नवस बघितला। लवकरच तुम्ही पण एक चांगल्या पदावर जाणार असं लोकांचं म्हणणं आहे, कारण या क्षेत्रात तुम्ही काम करतात बहुजन विकास आघाडी हा पक्ष फक्त लोकनेते एकत्र टाकून किंवा आमदार आमदार नेते राजूजी पाटील, रमणाताई यांच्या आदेशाने चालतो आणि त्यांनी जे काम केलेलं आहे 30 वर्षामध्ये, म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांची जी टीम आहे, आम्ही त्या टीममध्ये एक छोटे भाग आहोत। आम्ही त्यांच्या आदेशाने लोकांच्या संपर्कात जातो, लोकांची कामं
ताकद असते आणि त्यांच्या ताकदीने आम्ही आमच्या एरियामध्ये काम करतो आणि लोकांना ते करतो. बघा, लोकसभेचं इलेक्शन होतं, लोकांनी विचार केला तर विधानसभा आपल्या केलेली कामं म्हणजे स्थानिक लेवलची कामं की नगरसेवकांनी आज आपल्या 115 मध्ये 108 नगरसेवक यांनी केलेली कामं, त्यांनी केलेले संपर्क याच्यावरच लोकांना कामं करायची असते, याच्यावर लोकांना बोलायची आणि मला 100% कॉन्फिडन्स आहे की आमचे 3 आमदार तर निवडून दिलेच पालघरमध्ये आणि कदाचित आमचे पालघर आणि अजून 2 ठिकाणी 3 ठिकाणी आमदार प्रयत्न होऊन काम करणं त्याच्यापेक्षा नगरसेवक नसताना आपण जे काम करतो त्याच्यामध्ये माणसाला जास्त समाधान आहे आणि 100% आपण लोकांसाठी काम करणार आपल्या च्या माध्यमातून कामं करणार आणि 100% करणार आणि लोकांची आम्ही केलेली कामांच्या दृष्टीवरून आम्ही लोकांना मतं मागायला जाणार. आम्ही काय आम्ही असं करू तसं करू नाही, आपण जे काम केलेलं आहे आपण लोकांना काय काय केलं पाहिजे हे सगळे सॉल्व करत आम्ही काय असं नाही बोलत की 100% आम्ही काम करतो, पण 99% आम्ही काम करतो. त्या कामाची आम्ही लोकांच्या समोर राहणार आणि या विधानसभेत आमचे 3 आमदार हे होते आमच्या जोडीला निशांत जोरगे जे नवतरुण नरेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि गेले 10 वर्षापासून यांच्या हाती हे हातभार आला आहे अध्यक्षपदाचा. त्यांनी चांगल्यापणाने लोकांना तसेच युवांना घेऊन काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आज एवढा मोठा मंडळ विरारमध्ये म्हणजे नवतरुण नरेश मित्र मंडळ त्याला 50 वर्ष पूर्ण झालं. आज त्यांच्या बापाचा